माझी शाळा सुंदर शाळा अभियानात देवळाली हायस्कूलचे सुयश. स्थानिक स्तरावर प्रथम तर तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक. 2 लाखांचे बक्षीस जाहीर. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा आणि इतर सर्व व्यवस्थापन शाळा अशा 2 गटात वर्गवारी करण्यात आली होती. सदर अभियान 45 दिवसांसाठी चालविण्यात आले होते. त्यात बगूर केंद्रातून एकूण 47 शाळा सहभागी झाल्या होत्या. या सर्व शाळांमधून देवळाली हायस्कूलचा प्रथम क्रमांक आला. पुढील टप्प्यासाठी नाशिक ग्रामीण तालुक्यातील शाळांपैकी देवळाली हायस्कूलचा द्वितीय क्रमांक आला आहे. शाळेला 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेची तपासणी केली. सदर अभियान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशेषतः कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणे, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हा उद्देश आहे. देवळाली हायस्कूलने यापूर्वी देखील अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत. अभियानात मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक हेमंत मोजाड, उपमुख्याध्यापिका सौ लतिफा खान, पर्यवेक्षिका सौ वंदना पेंढारकर, सौ रुपाली भांबरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ दिलनवाज वारियावा, उपाध्यक्षा अलमित्रा पटेल, सचिव सौ सेहनाज इराणी, खुशरो इराणी यांनी अभिनंदन केले आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.